नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. आजचा 26 मार्च हा दिवस बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातील नागरिक बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या मालिकेच्या 30व्या भागात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. बांगलादेशच्या प्रगती आणि विकासाच्या वाटचालीत भारत एक समर्थ सहकारी आणि चांगला मित्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बांगलादेश आणि आपल्यातला एक सामायिक वारसा असून आपल्याप्रमाणेच बांगलादेशचं राष्ट्रगीतही टागोर यांचीच रचना असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गुरुदेव टागोरांना 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. तसंच इंग्रजांनी त्यांना नाईटहूड हा किताबही दिला. त्याच काळात 1919 मध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्या केली. तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्या महापुरुषांपैकी होते ज्यांनी या घटनेविरुद्ध आपला आवाज बुलंद केला, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. त्याचवेळी 12 वर्षाच्या एका मुलाच्या मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला होता. तो बालक म्हणजेच आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान असणारे शहीद भगतसिंग. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग तसंच त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं. हे 3 वीर आजही आपल्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाच्या गाथेला शब्दांचे अलंकार अपुरे पडतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. देशवासियांच्या मनात घाणीविषयी तिरस्कार निर्माण व्हायला हवा. एकदा घृणा निर्माण झाली, रोष निर्माण झाला की आपण अस्वच्छतेविरुद्ध काही ना काही करू. स्वच्छता ही गोष्ट चळवळीपेक्षा सवयीशी अधिक संबंधित आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आपण अन्नाची नासाडी करतो. अन्न वाया घालवलं नाही तर कितीतरी गरिबांचं पोट त्यात भरू शकतं, असं सांगत अन्नाची नासाडी हा समाजद्रोह आणि गरिबांवर अन्याय असल्याचं ते म्हणाले. येत्या 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन आहे. संयुक्त राष्ट्रांनी 2030 पर्यंत युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजे सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय निश्चित केलं आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रित केलं आहे. जगभरात 35 कोटीपेक्षा अधिक लोक या मानसिक विकारानं पीडित आहेत. उदासीनता दाबून टाकण्याऐवजी प्रगट व्हा, मोकळे व्हा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मिळणारी मातृत्व रजा आता 26 आठवडे दिली जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा सुमारे 18 लाख महिलांना होऊ शकतो, असं ते म्हणाले. येत्या 5 एप्रिलला रामनवमी, 9 एप्रिलला महावीर जयंती तर 14 एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा मिळत राहो, अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह अन्य राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या नववर्ष दिनानिमित्त पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या प्रमुखांना भोजनासाठी आमंत्रित केलं आहे. पुढील आठवड्यात अपेक्षित असलेल्या या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेनं पीटीआयला दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यानं घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयाला प्रत्येक वेळी भ्रष्ट व्यवहार मानलं जाऊ शकत नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं एका कार्यक्रमात बोलत होते. भ्रष्टाचार विरोधातील सुधारित कायद्याअंतर्गत प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण मिळेल, असं ते म्हणाले. सरकारी कर्मचारी, बँक आणि राजकीय नेते मिळून आर्थिक निर्णय घेत असल्यामुळे आर्थिक उदारीकरण युगात भ्रष्टाचार विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं जेटली म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी करणाऱ्या टोटलायझर यंत्राचा वापर करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या यंत्रामुळे मतं एकत्रित करून मोजली जात असल्यानं कोणत्या गावातून किती मतं मिळाली याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे सर्व गावांचा विकास होण्यास मदत होईल, असं हजारे यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक तसंच पर्यटन वैभव टिकवण्यासाठी युनिटी मल्टीकॉन या कंपनीकडे 10 वर्षांसाठी किल्ल्याच्या देखभालीचं काम सोपवलं आहे. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा किल्ला आता निश्चितच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल, असा विश्वास पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून